कल्पेश एक नावाजलेला फलंदाज आहे आणि त्याचबरोबर पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक कमबॅक केलाय तो मात्र विशाल याने एक गुड लेन म्हणून उचलता चेंडू टाकला होता तो मात्र विशाल याने एकाच ऍक्शन मध्ये दोन्ही साइडला चेंडू फिरवण्यामध्ये मातब्बर असलेला विशाल पुन्हा एकदा स्वर चेंडू पंचदंडित करत आहेत आणि धावसंख्या होते ती 6. पुन्हा एकदा सुंदर चेंडू टाकलेला आहे तो मात्र विशाल याने सुंदर चेंडू गोलंदाजी करतोय विशाल बाचिम पुन्हा एकदा फटका तर मारलेला पाहूया एक धाव तर पूर्ण झाले दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय दुसरी धाव पूर्ण बघता पूर्ण होत आहे इथं मात्र षटक संपल्यानंतर संघाची धाव संख्या झाली ती बिनबाद 8. इथं मात्र विशाल याच्यावर कोणताही आक्रमण करताना दिसलं नाही परंतु यानंतरच्या 2 षटकावर तर भरपूर आक्रमण केली जातील कारण जर विशाल सारखा बॅट्समन आहे हे त्यांना माहिती आहे परंतु जर धावाचा डोंगर केला तर विशालवर प्रेशर बिल्डअप होऊ शकतो आणि मागचा सामना तिथे विशाल कुठेतरी विकेट टाकू शकतो तर या 2 षटकांमध्ये मोठे धावसंख्या येणं गरजेचं आहे परंतु वाकसलवाडी या संघाकडे चांगले गोलंदाज आहेत ते मात्र आता येत आहेत रितेश त्याचबरोबर भरपूर वेळानंतर एका षटकानंतर मात्र प्रथम फलंदाजीसाठी आलेला आहे प्रमोद गोलंदाज रितेश आणि सामना करतोय तो प्रमोद पुन्हा एकदा एक लोअर फुलटॉस टाकला होता इथं मात्र जेल होतंय का पाहूया आणि विशाल मात्र कोणतीही चूक करणार नाही इथं मात्र विशाल कोणतीही चूक करणार नाही हे माहित होतं आणि इथं मात्र बाद होतोय तो प्रमोद आणि आता मात्र सूर्या जात आहे पाहूया आता मात्र सूर्यकुमार सारखी बॅटिंग करावी लागेल कारण आपल्या संघाला गरज आहे ते मोठ्या फटक्यांची परंतु हा एक खेळाडू आहे मोठमोठ्या संघाकडून खेळतो रितेश याने कमबॅक केलेला आहे पुन्हा मोठा फटका मारला परंतु त्या साईडला विशाल आहे विशाल एक मोठी भिंत घालून बसलेला आहे ती भिंत फोडणं म्हणजे अवघड आहे आणि तिथं मात्र पुन्हा एकदा त्या क्षेत्रात चुकी केली ती सूर्याजीने आणि विकेट गमावले ती सूर्या याने मात्र गोलंदाजी एक चांगली केली जाते ज्या ठिकाणी विशाल याला फिल्डिंग साठी त्याच दिशेने गोलंदाजी केली जाते आणि इथं मात्र बाद होतो सूर्याजी त्याची जागा घेण्यासाठी पुन्हा एकदा जातोय तो सुमित डावल आता पाहूया सुमित कशी बॅटिंग करतोय दोन चेंडू मध्ये पाहूया हॅट्रिक ची संधी आहे परंतु पाहूया इथं मात्र संधी होती परंतु एकाच धावावर समाधान मानावं लागते तर सुमित याला पुन्हा एकदा स्ट्राइक वर आणलंय ते कल्पेश याला मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला कल्पेश डावल आता मात्र पाहूया आपल्या संघाला मोठ्या फटक्यांची गरज आहे ते मात्र फटके येतात का कल्पेशाच्या बॅट मधून ते पाहायचं आहे
बघा सुंदर गोलंदाजी करतोय रितेश आतापर्यंत. पुन्हा एकदा मोठा फटका ऑफसाईडच्या दिशेने मारला, मात्र इथे झेल बाद होताना दिसेल. इथं मात्र झेल बाद होतोय, झेल होतोय. या षटकामध्ये 3 विकेट घेतलेत आणि तेही विकेट झेलच्या स्वरूपात गेलेत. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल ती रितेशची. 4 चेंडू मध्ये आतापर्यंत 3 विकेट आणि 1च धाव खर्च केले. ती रितेशाने चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत आणि धावसंख्या झाली ती 9. विशालाला माहिती आहे कोणत्या गोलंदाजाच्या वेळेला कोणते गोलंदाज करायचे आणि कोणत्या वेळेला कोणता फिल्डर कुठे लावायचा आहे ते मात्र करत असताना विशाल एक चांगली कॅप्टन्सी करताना एक संगमेश्वर तालुक्यातला एक ऑलराऊंड खेळाडूंमधून सर्वात मागणीचा प्लेयर असलेला विशाल, त्याचबरोबर आता मात्र कल्पेश बाद झाल्यानंतर अमित आता मात्र बॅटिंग साठी लेफ्ट हँड बॅट्समन आलेला आहे. अमित पाहूया कसा आता लेफ्ट हँड विरुद्ध लेफ्ट हँड पाहूया कशी फलंदाजी आणि गोलंदाजी केली जाते. बघा कसं एक क्षेत्ररक्षण कुठे कुठे फिरतोय. विशाल मात्र ज्या भागातून पूर्ण मैदान फिरण्याचं काम मात्र विशाल करतोय. पाहूया आता मात्र अमित कशी फलंदाजी करतोय. आतापर्यंत रितेशाने चांगली गोलंदाजी केली. हा मात्र एक निर्णायक सामना असेल या ग्रुपचा, कारण ह्या जो ग्रुप मध्ये विजयी संघेल तो मात्र पुढे चाल भेटेल. आणि इथं मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पाहूया इथे झेलबाद होतो का. झेल तर होणार नाही. एक धाव तर घेतलेले आहे परंतु दुसऱ्या धावाचा प्रयत्न पूर्ण झाला आणि यशस्वी पूर्ण झालेला आहे. आणि मात्र इथं मोठा फटका आला होता. कसं आहे थोडासा लेफ्ट हँड विरुद्ध लेफ्ट हँड बॉलर आला तर मात्र बॉलरवर प्रेशर बिल्डअप होतो आणि तो मात्र इथं प्रेशर दिसलं ते रितेशावर. परंतु गोलंदाजी एक नंबर केली आहे ती रितेशाने आतापर्यंत. हा मात्र चेंडू आम्हाला पंच सांगतील. षटक संपलं, एक चांगलं षटक संपलं. या षटकामध्ये धावा आल्या मात्र 3 विकेट घेतल्या. 3 इक्वेशन सारखं चांगले रितेश साठी टाळ्या वाजवायच्या. चांगली गोलंदाजी केली रितेशानं. चला या सुमितला या षटकामध्ये मोठे फटका मारणे गरजेचे. धावसंख्या ही झाली ती 11. इथं मात्र 15 धावा तरी या षटकामध्ये जर कमबॅक करायचं असेल, आपल्या संघाला जर विजयी करायचा असेल तर मात्र इथं मोठे फटके मारावे लागतील. आणि सुमित कर्णधार आहे या संघाचा. संघाला आपल्या अडचणीतून बाहेर करण्याचं काम मात्र सुमित याला करायचं आहे. पाहूया ते काम सुमित करतो का. गोलंदाज मंगेश आता मात्र गोलंदाज आलेला आहे. शेवटच्या षटकामध्ये हाणामारीची षटक आहेत. इथं मात्र 10 ते 15 धावा येणं गरजेचं आहे तर मॅच बघायला मात्र चांगली मजा येईल. मंगेश कशी गोलंदाजी करतोय पाहायचं आहे. पुन्हा एकदा एक लोअर फुल टॉस टाकला होता. पाहूया इथं मात्र झेल होतोय का. झेल घेण्याचा प्रयत्न कोणताही नो मॅच लँड मध्ये बॉल चेंडू पडलेला. इथं मात्र 2 धावा घेण्यात यश आले ते सुमित याला. धाव संख्या झाली ती 13. पुन्हा एकदा मोठा फटका. इथे मात्र पाहूया इथे मात्र मोठा फटका. कमबॅक कसा करायचा कर्णधाराने आपल्याला संघाला अडचणीतून बाहेर काढण्याचं काम मात्र करतोय तो सुमित. आतापर्यंत 2 चेंडू मध्ये 8 धावा करण्याचा मानस त्याने पुढे, परंतु या 4 चेंडू मध्ये 10 धावा जरी आल्या तरी एक फायटिंग स्कोर होऊ शकतो, कमबॅक होऊ शकतो. तो
ओम साई डावलवाडी संघाचा परंतु दबाव आलाय तो मात्र मंगेश याच्यावर पहिल्या 2 चेंडूवर 8 धावा खर्च केल्यात परंतु इथं मात्र बघा ज्या धावा येत आहेत त्याला सांगण्यासाठी मात्र विशाल गेले तू काही टेन्शन घेऊन मी धावा मारेल फक्त तू चेंडू टाकत बस हे मात्र काम असतं ते कर्णधाराचं असतं. आता बघूया कशी गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा विशाल आपला सॉरी सुमित कशी फलंदाजी करतोय आतापर्यंत तर चांगली केली आहे पाहूया पुन्हा एकदा एक ऑफसाईडच्या दिशेने मारलेला आहे पाहूया एक धाव तर पूर्ण झालेली आहे दुसरी धाव पूर्ण झालेली आहे बघा एक कॅल्क्युलेट क्रिकेट खेळताना इथं मात्र चांगलं आहे तुम्हाला 10 ते 15 धावांची गरज आहे आपल्याला एक फायटिंग स्कोर उभा करण्यासाठी तो प्रयत्न करताना दिसतोय अडचणींवर मात करण्याचं काम मात्र आता मात्र कर्णधारांनी घेतलेलं आहे ते पूर्ण करताना दिसत पण आहे पाहूया पुन्हा एकदा हा मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलेला आहे पाहूया इथे मात्र काय होतंय इथं मात्र झेल होतोय निर्णायक क्षणी आज झेल घेतलेला आहे हा मात्र सामन्याचा टर्निंग पॉइंट होऊ शकला असता इथं मात्र सुमितची खेळी बाद वैयक्तिक 11 धावांवर बाद होतोय तो सुमित चांगली फलंदाजी केली आता मात्र जातोय तो किशोर या सामन्यातील काही चेंडू मात्र 2 चेंडू असतील 2 चेंडूवर मोठे फटके मारावे लागतील ते किशोर याला एक फिनिशर टच मात्र द्यावा लागेल तो मात्र किशोर याला पाहूया किशोरची कामगिरी कशी असेल आणि किशोरची कामगिरी पाहूया इथं मात्र पुन्हा एकदा रितेश बाचिम यांनी 2 झेल लगातार 2 झेल केले इथं मात्र बघा कशी क्षेत्ररक्षण फिल्डिंग कसं असावं ते चांगलं दाखवून दिलंय ते वाकसालवाडी या संघाकडून कारण जेवढ्या झेल घेतल्यात जेवढ्या विकेट घेतल्यात त्या झेल स्वरूपातच गेलेल्या आहेत आणि आता मात्र धनंजय आलेला आहे बॅटिंग साठी शेवटचा चेंडू असेल मोठा फटक्याचा मारण्याचा प्रयत्न केला होता संघाची धावसंख्या झाली ती 21 चला पंच धावा सांगायच्या किती आल्यात पंच धोत्रे आपल्याला प्रमोद पंच धावा सांगायच्यात 2 धावा ओके 2 धावा आल्यात धाव संख्या झाल्या 23 आणि 24 धावांचं आव्हान ठेवले ते वाकसवाडी संघाकडे यानंतर होणारा सामना स्टार 11 गावडे वर जय भवानी क्रिकेट संघ आडावरची डावलवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी ताबडतोब नाणेफेकीसाठी यायचा आहे यानंतरचा होणारा सामना हा तुमचा असणार आहे स्टार 11 स्टार गावडे वरचे जय भवानी क्रिकेट संघ आडावरची डावलवाडी विजय आडावरची डावलवाडी संघाचा कर्णधार विजय डावल यांनी यायचा आहे तसंच स्टार 11 गावडे संघाचा कर्णधार दिनेश गावडे यांनी भावेश यांनी यायचा आहे टॉस साठी यायचा आहे मान्यवरांच्या उपस्थित आपला टॉस केला जाईल त्याचबरोबर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे चांदिवडे संघाचा साहिल आणि संस्कार या दोन्ही खेळाडूंनी माईकशी संपर्क साधायचा आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे प्रियल स्पोर्ट कडून तुम्हाला टी शर्ट देणार आहेत ते टी शर्ट आलेले आहेत आपण यायचं आहे आणि ते घेऊन जायचे आहेत संस्कार आणि साहिल चांदिवडे संघाचा जे नवोदित खेळाडू आहेत त्यांचा सन्मान मात्र इथे केला जाईल त्या दोन्ही यांनी यायचं आहे आणि त्यांचा सन्मान
हॅलो. चांदिवडेवाडी संघाचे संस्कार आणि साहिल जे मॅन ऑफ द मॅच होते त्या दोन्ही खेळाडूंना संदीप गीते संगमेश्वर तालुका क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख प्रियल स्पोर्ट्स यांच्याकडून टी शर्ट जाहीर केलेलं होतं ते देत आहेत. त्यांनी आता यथोचित स्वीकार करायचा आहे. प्रियल स्पोर्ट्स संदीप प्रोप्रायटर संदीप गीते यांच्याकडून साहिल आणि संस्कार यांना टी शर्ट देण्यात येत आहे. अभिनंदन साहिल आणि संस्कार. हॅलो. जे प्रत्येक संघाचे दोन दोन खेळाडू आहेत त्यांनी कृपया पाण्याची व्यवस्था बघायची आहे. पाणी संपलेलं आहे, कृपया लक्ष द्या. या ठिकाणी संघाचे दोन दोन खेळाडू आहेत त्यांनी पाण्याची व्यवस्था मान्यवरांची बघायची आहे. या ठिकाणी फक्त पाणी जार मध्ये ओतून या ठिकाणी पाण्याची व्यवस्था सर्व जे दोन दोन खेळाडू आहेत त्यांनी बघायचे आहे. प्रत्येक संघनायकांनी त्याची दक्षता घ्यायची आहे. कृपया सहकार्य करा. चला 11 स्टार गावडे संघाचा कर्णधार, त्याचबरोबर वाकसाल आडावरची व डावलवाडी संघाचा कर्णधार यायचा आहे, आपला टॉस साठी यायचा आहे. हॅलो. 11 स्टार गावडे संघाचा कर्णधार तसेच जय भवानी क्रिकेट संघ आडावरची डावलवाडी या संघाच्या दोन्ही कर्णधारी नाणेफेकीसाठी यायचा आहे. मनोहर साहेब यांच्या हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल होतोय. तो मात्र स्टार 11 गावडे तसेच जय भवानी क्रिकेट संघ आडावरची डावलवाडी या दोन्ही संघामध्ये नाणेफेक होते. यानंतरचा होणारा सामना असेल. चला सामना पंच चालू करायचा आहे. एका बाजूला आहे सुमित डाव प्रमोद आणि व्हाईट चेंडू अवांतर चेंडू आहे. स्ट्राईकला येतो अजित, नॉन स्ट्राईकला येतो विशाल आणि गोलंदाजीसाठी येतो प्रमोद. चला गावडे परिवार आपण साईट लावायचं आहे, आम्हाला थोडासा अडचण होते. त्याचबरोबर विजय टावल आपण तर भिंत घातलेले आहेत, थोडे बाजूला व्हायचं आहे. चला सामना सुरू होतोय. स्ट्राईकला येतो अजित, चांगले आतापर्यंत फलंदाजी करतोय. इथं मात्र प्रमोद कशी गोलंदाजी करायची पाहिजे. सुंदर चेंडू टाकलेला आहे, सुंदर, कोणतेही हालचाल करू दिली नाही ती. मात्र हा जर सामना जिंकायचा असेल तर विशाल, अजित यासारख्या फलंदाजांच्या विकेट घेणे गरजेचं आहे. ते मात्र प्रमोद याला करावं लागेल, कारण धावसंख्या एक माफक ठेवलेली आहे. पुन्हा एकदा इथं मात्र दांडी गुल झालेली आहे ती अजित याची. सुंदर गोलंदाजी करते ते अजित याने. प्रमोद याने सुंदर गोलंदाजी केलेली आहे. आतापर्यंत 3 चेंडू टाकले, आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. धावसंख्या झाली ती 3. या षटकामध्ये कमीत कमी धावसंख्या दिली तर मात्र दबाव येऊ शकतो तो विशाल यावर. आता मात्र अजितची जागा घेण्यासाठी जातोय तो महेश. चला आता मात्र आलेला आहे महेश. पाहूया सुंदर गोलंदाजी. इथं मात्र चांगली फटका मारलेला. पाहूया किती धावा घेण्यात यश येते. आणि इथं मात्र
विशालने 2 धावा पूर्ण केल्या आहेत. महेशच्या साथीत विशाल याने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. त्याला धावसंख्या झाली ती 5 झालेली आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला होता. निर्धाव चेंडू ची सांगता होते आणि शेवटचा चेंडू असेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केले. धावसंख्या करायची ती धावसंख्या करायची ती 24. आतापर्यंत धावा खर्च केला आता 5. हा एक चांगला चेंडू टाकलेला आहे. सुंदर चेंडू टाकला होता आणि इथं मात्र षटक संपले. षटक संपले ते 1 विकेट गेल्यानंतर संघाची धावसंख्या झाली ती 5. हा मात्र हे षटक मात्र निर्णायक होणार आहे, कारण स्ट्राईकला असेल विशाल आणि पाहूया कोणता गोलंदाज विशाल विरुद्ध जे अस्त्र वापरलं जाईल, जे डावलवाडीमध्ये अस्त्र ठेवलं असेल ते कोणतं वापरलं जाते ते पाहावं लागेल. कारण विशाल या मॅचचा टर्निंग पॉइंट होऊ शकतो. तो मात्र कोणता, कल्पेश डावल, सुमित डावल, कोणतं पाहूया. आता मात्र जे संघ एकत्र खेळत होते ते मात्र आपल्या एकामेकाच्या विरोधात खेळताना ते माग पाहायला मिळेल. एका बाजूला असेल तो विशाल, दुसऱ्या बाजूला असेल तो सूर्याजी. पाहूया बॅटिंग मध्ये चमक दाखवली नाही, परंतु गोलंदाजी ही चांगली करावी लागेल, कारण विशाल या मॅचचा टर्निंग पॉइंट आहे आणि तो मात्र अडचण जर दूर केली तर डावलवाडी संघ विजयी होऊ शकतो. तो मात्र अडचण दूर करतो की सूर्याजीला आडवा करतो ते मात्र पाहायचं आहे. ठीक आहे, पंच आम्हाला इथे नो चेंडू घोषित करतात आहेत आणि हा असेल फ्री हिट. इथं मात्र आता फ्री हिट असेल आणि इथं मात्र हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न, परंतु व्यवस्थित ठिकाणी लँड न होता, परंतु 2 धावा आलेल्या आहेत. धावा येणं गरजेचं, त्या कशा येतील त्या महत्वाच्या नाहीत, पण धावा येणं गरजेचे आहेत. सूर्याजी याने एक चेंडू मात्र नो बॉल टाकला, त्याच्यानंतर फ्री हिट मध्ये धावा आल्या, त्या 2 धाव संख्या झाली ती 8. विशाल याला मोठे फटके मारण्यापासून रोखलं तर हा सामना मात्र सुमित अँड टीम जिंकू शकते. परंतु पाहूया पुन्हा एकदा ब्लॉक होल टाकलेला सुंदर आणि तेवढा सन्मान दिला तो विशाल याने. विशालला माहिती आहे या गोलंदाजावर कोणतीही चूक करायची नाहीये, परंतु यानंतरच्या गोलंदाजावर मी आघात करू शकतो. त्याला माहिती आहे मला जरी 15-20 रन असले तर एका ओव्हर मध्ये मी मारू शकतो. तो कॉन्फिडन्स ठेवून मात्र सूर्याजी यावर कोणताही अटॅक करत आहे. इथं मात्र पाहूया झेल होते काय, झेल निर्जल सरी पडलेला आहे. पाहूया कोणत्याही खेळाडूने प्रयत्न केले नाही, ही मात्र चुकी झाली असेल ह्या डावलवाडी संघाकडून, कारण मोठा फलंदाज होता. इथं प्रयत्न करावा लागला, प्रयत्न करायला पाहिजे होता, तो मात्र कोणीही केला नाही. आणि इथं मात्र धाव संख्या 2 ने वाढते 10. आणि इथं मात्र हा मात्र खराब चेंडू टाकला आणि ते इथं मात्र 1 धावावर समाधान मानावं लागेल ते वाकसालवाडी संघाला. धावसंख्या 1 ने वाढते ती 11. पुन्हा एकदा ही मात्र टर्निंग पॉइंट ठरला होता, तो मात्र अडसर दूर केला. एका ब्लॉक चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात त्याला मात्र लेग साइडच्या दिशेनं मारताना बॅलन्स बिघडला आणि स्टंपवर आदळला गेला. तो मात्र विशाल आणि आपल्या चुकीने विकेट टाकली. ती मात्र पाहूया या मॅचचा निकाल काय लागेल, त्याच्याकडे कोणते फलंदाज असे त्याची विकेट गेल्यानंतर सामना जिंकून देतात का, ते मात्र आहेत का. आता मात्र गेलाय ज्याने गोलंदाजी चांगली केली तो मात्र रितेश आपल्या संघासाठी
कोणती कामगिरी करतोय ते पाहायचं आहे. इथं मध्ये चुकीचा फटका मारून पुन्हा एकदा तंबूच्या आसऱ्याला येतोय तो विशाल, स्वतःवर नाराज आहे. हेड विकेटच्या स्वरूपात हा कोणताही फलंदाज असा म्हणू नये की कोणताही फलंदाज स्वतःवर नाराज होणं, कारण ही विकेट गोलंदाजाची नसून ती स्वतःहून केलेली चूक असते. ती मात्र चूक केली विशाल याने. चला रितेश आता मात्र आपल्या संघाला विजयी करू शकतो का? रितेश कमबॅक केलाय. सूर्याजी याने पहिला चेंडू तर खराब टाकला होता, त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी करतोय सूर्याजी. इथं मात्र पाहूया चला इथं मात्र तुम्हाला कोणती पंचांना किंवा इथं आपल्या खेळाडूंना इथून डगआउट मधूनच तुम्हाला बोलायचं आहे, नाहीतर अन्यथा तुम्हाला पेनल्टी लावली जाईल याची नोंद घ्यायची आहे. विशाल आपल्या खेळाडू आहेत, समजून घ्यायचे आहेत. आपल्याच गावातील आपल्या वाडीतील खेळाडू आहेत, तर त्यांना सहकार्य करायचे. आपण एक मोठे खेळाडू आहेत, सहकार्य करून त्यांना त्यांचं प्रोत्साहन वाढवायचं आहे. तर पंच आम्हाला धावा सांगायच्या आहेत. नो चेंडू आहे आणि नो चेंडूवर धावा किती आल्यात त्या सांगायच्या आहेत. दोन आलेत ना, टोटल 3. ओके, एक नोचा आणि धावून काढले ते 2, असे 3 आलेत. आणि यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट. धाव संख्या झाली ती 2 रन जाताचे. ओके, धाव संख्या झाली ती 13. सामना चालू करायचा आहे. धाव संख्या झाली ती 13. 11 धावांची गरज आहे. पाहूया सूर्याची कशी गोलंदाजी करतोय ते पाहायचं आहे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू टाकलाय. मात्र इथं मात्र पाहूया झेल होतोय का. इथं मात्र चुकी केली. इथं मात्र एक क्षेत्ररक्षकाने चुकी केली आणि स्वतःवरच नाराज आहे तो. मात्र चांगली गोलंदाजी केली होती, मात्र काहीशी चुकी केली ती क्षेत्ररक्षकाने आणि पुढे गेला. त्याच्यामुळे चेंडू मात्र डोक्यावरून गेला आणि इथं मात्र चौकार. षटक संपले. षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या झाली ती 17. सहा चेंडू मध्ये 7 धावांची गरज आहे. आता मात्र आलाय तो ज्याला भरपूर मैदानाचा एक्सपिरियन्स असलेला कल्पेश डावल आपल्या संघाकडून.
स्ट्राईकला येतो रमेश, नॉन स्ट्राईकला येतो रितेश. हा मात्र पाहूया इथं मात्र जेल होतोय का, इथं जेल व्हायला पाहिजे आणि जेल झालेला आहे. चला 5 चेंडू मध्ये आता मात्र पाहिजे त्या धावा पाहिजेत 7. कोणत्याही खेळाडूनी आतमध्ये जायचं नाही आहे, नाहीतर तुम्हाला दंडित केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. चला आपण डगआउट मध्ये बसून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आता 5 चेंडू मध्ये धाव संख्या करायची आहे ती 7. चला 5 चेंडू मध्ये 7 धावांची गरज आहे. कल्पेश यांनी कमबॅक केलाय आपल्या संघासाठी. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. आपल्या संघ भरपूर वर्षाचा अनुभव आहे क्रिकेट खेळण्याचा. तो मात्र इथे झोकण्याचा प्रयत्न मात्र कल्पेश यांनी स्वतःवर घेतलाय आणि स्वतः गोलंदाजीसाठी स्वतः आलाय. मात्र पाहूया, पहिला तर चेंडू चांगला टाकला होता. आणि आता मात्र स्ट्राईकला येतो अजय. नेक्स्ट चेंडू घेऊन येत आहे कल्पेश. डावल, आता मात्र चांगला चेंडू मारलेला. पाहूया चला आता मात्र इक्वेशन चेंज होत ते. 4 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. एक मोठा फटका मॅचचं गणित फिरवू शकतो. एक डॉट बॉल मॅचचं गणित वाढवू शकतो. तर कोण वाट लागतो, बॅट वाट लावते का चेंडू वाट लावतो, ते मात्र बघायचं आहे. हा मात्र पाहूया, इथं मात्र जेल होतंय का, जेल तर होणार नाही. एक धाव तर घेतले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का, आणि इथं दुसरी धाव पूर्ण झालेली आहे. पंच आम्हाला सांगतात इथं मात्र चांगली क्षेत्ररक्षण केलं ते वाकसालवाडी करणं क्षेत्ररक्षकाने. चला धावसंख्या एकदम म्हणजे अटीतटीचा सामना चालू आहे. जो सामना जिंकेल तो पुढे मार्गस्थ होईल. प्रयत्न करावे लागतील दोन्ही संघाची. इथे मात्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी केले ते, आणि इथं मात्र विकेटचं पतन झालंय आणि तंबूच्या आसराला येतोय तो रितेश. चांगली आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली ती. आपल्या संघासाठी विजयी करून देतो का कल्पेश डावल. एक आता मात्र त्यांचा सामना करण्यासाठी येतोय तो विजय. पाहूया, 2 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. पाहूया कशी एक चेंडू मध्ये 2 चेंडू मध्ये सिंगल डबल मध्ये समाधान मानावं लागतं की मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातील. ते मात्र या चेंडूवर हा निर्णायक चेंडू असू शकतो या सामन्यामधला. कारण या सामन्यामध्ये जो विजयी संघ होईल तो पुढील वाटचाल करू शकतो. परंतु दोन्ही संघ हे मातब्बर तुल्यबल आहेत. पाहूया कोणता संघ पुढे जाईल, कोणता संघ इथं मात्र पराजयाचा सामना करेल. आणि इथं माझा मोठा फटका मारलाय. पाहूया किती धावा येतात, आणि इथं फिल्डिंग तर चांगली झाली. पाहूया इथं झेल, आणि इथं मात्र पाहूया इथं मात्र विकेट जाते. इथं मात्र जी गोलंदाजाने कमी धावसंख्या केली तर इथं मात्र विकेट येते. आणि इथं मात्र शेवटच्या चेंडूवर मॅच जाते ती 1 बॉल 3 धावा.
आणि इथं मात्र एक कंपल्सरी चेस आहे, तुम्हाला 3 धावा पूर्ण कराव्या लागतील किंवा इथे चौकार मारावा लागेल, याची नोंद घ्या. चांगले क्षेत्ररक्षण केलं तेवढंच चांगलं गॅदर केलं ते कल्पेशाने. कल्पेश कधी गोलंदाजांना मी पात्र पाहिली नाही, परंतु मी एकदा पावसाळी रबर बॉल मध्ये कल्पेशाची गोलंदाजी पाहिली होती. त्यानंतर मात्र प्रथम गोलंदाजी पाहत होती कल्पेशाची, जी आपला सामना पाहूया. 1 चेंडू 3 धावावर जो सामना गेलेला आहे, पाहूया कशी पाहूया कोणता संघ या चेंडूवर विजयश्री खेचून आणतोय. तो पाहायचा. 1 चेंडू 3 बॉल 3 रन आणि हा मोठा फटका मारलेला आहे. पाहूया इथे मात्र झेल विजयी आणि विजयी षटकार मारून संघाला विजयी केले. ते मात्र वाकसारवाडी संघ विजय याने मोठा पाठगोळ आपल्या संघाला विजयी करून दिले. चुकीचा चेंडू टाकला, तो मात्र एक फुलरलेन बॉल चाकला होता, तो मात्र टाकून विजयी षटकार केलाय. चला सामना चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे गावडे परिवार आणि आडावरची डावलवाडी. नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल तो रितेशाने यायचा आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल. चांगली गोलंदाजी केली, त्याचबरोबर धावाही चांगल्या केला. रितेशाने यायचा आहे. विशाल बाद झाल्यानंतर संघाचा धुरा कोण सांभाळेल, तो विजयी षटकार मारून विजयी यांनी केलाय. रितेश यायचा आहे मॅन ऑफ द मॅच.